माझ्याकडे 80% पेशंट आहे ना असे तुमच्यासारखे. आला का? काय नाही तो आज आधी घरचाच आहे. आता मी काय सांगतो बघा, विड दाबले तर दुखतंय. यांच्या कमरामध्ये हा जो गॅप आहे हा कमीत कमी यांचा 3 ते 5 वर्ष जुना आहे. याच्या आधी यांना कमरामध्ये टिच्च भरायचं, चमक भरायचं, हो की नाही? उठून बसा. आता हा जो पाय इकडे दुखतोय, उठा. आता डॉक्टरांचं नाव नका सांगू, फक्त तुमचं इडं जे दुखायचं डॉक्टरांनी काय केलं ते सांगा मला. ट्रीटमेंट काय दुखायचं आणि डॉक्टर काय सांगा? फक्त चेक केलं सोमवारी मंगळवारी आपण एक्सरे याचा एक्सरा खाली एक्सरा काढायला लावला. ओके, काही फरक नाही ना? फरक म्हणजे फरकच नाही. पेन किलर खाऊन पण फरक? पेन किलर दिले वेगळेच होते. आपण म्हणजे पेन किलर दिला तुम्हाला काय वाचता आलं का काय? ओके, आता मी काय सांगतो नीट ऐका. तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या मणक्यामध्ये गॅप आहे, भरपूर जुना. वरची ती खाली सरकली, पण जसं जसं त्याच्यातलं आता गादी आहे ती बाहेर आली, मग तिथून ब्लड सर्क्युलेशन खोब्यातून मांडीतून पोटीतून टाचेत होत नाही. म्हणून कमरा बसून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. मग आता बसून उठले वाकड चालतं, त्याला म्हणतात सायटिका. पण तिथून रक्त पुरवठा पूर्ण पायाला टाचेपर्यंत होत नाही, म्हणून ती भयंकर खाली टाच लागते. तुम्ही बसले टाचेचं एकसारखं काढा नाही, MRI करा नाही, केलंच नाही म्हणून डायरेक्ट नशीब माझ्याकडे आले, नाही तर ते बोलतेच पैसे गेले असते. तुमच्याकडे आलो. ओके, आता मी काय सांगतो नीट ऐका. त्याला नियम आहे. आता एकदा तो आजार लागला तो मरेपर्यंत असतो, पण त्याला तुम्ही नियमात राहिले तर तुम्हाला मरेपर्यंत त्रास देणार नाही, माझी याची गॅरंटी. पण तुम्ही मी सांगितलेले नियम तोडले पण पुढच्या 15 दिवसात परत त्रास होईल याची पण माझी गॅरंटी. समजला? आता कमरासाठी आता तुमचाच प्रॉब्लेम आहे, वरची खाली सरकली, गादी बाहेर आली, तिथून रक्तपुरवठा खोब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला टाचेला होत नाही. तर जेव्हा मनका जागेवर जाईल, बाहेर आलेली गादी मध्ये येईल, तेव्हा ती नस चालू होईल. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता याला नियम आहे, 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कुबडं बसायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं नाही, थोडे दिवस मांडी घालायची नाही, वाकून वजन उचलायचं नाही, थोडे दिवस कमराचं बेल्ट लावूनच प्रवास करायचं, काम करायचं. याला आंबट, वातळ, गॅस, ऍसिड, पित्त या गोष्टी खायच्या. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. समजतं? पालतो झोपा. यालाच म्हणतात सायटिका. बेल्ट पण देईल मला. झोपा पालतो. हे सगळं माहिती तरी तुम्ही माहिती मी तर तुम्हाला एक्सरे MRI न बघता सांगितलं का नाही सांगितलं? हे तुम्हाला सगळं डॉक्टरने आधी सांगितलं असेल. गॅप कुठे आहे, नस जगत. तुम्हाला असं डॉक्टर कुठे भेटणार नाही. भेटलाय का असं? अंग सोडून जसं लाईट आहे, लाईटचं बटन दुसरीकडे असतं, फ्यूज दुसरीकडे असतं, लाईट वरती राहतो. पण तुमचं फ्यूज गेल्यानंतर लाईट बदलून उपयोग नाही ना. तसं हा मनका आहे, मनक्यापासून इथून नस त्याला कनेक्ट आहे. पण तिथं तुम्ही किती ट्रीटमेंट करून उपयोग नाही जोपर्यंत इकडून त्याला फेस तिकडून भेटत नाही. यार डॉक्टर काही करत बसा. माझ्याकडे 80% पेशंट आहे ना असे तुमच्यासारखे. आला का आवाज? गेला सोडा पाय. कुशल झोपा आजी, माझ्याकडे तुमचं खाणं झोपा जाईल करा अशी आजी ऐका हाताची. पाय इकडे, डोकं तिकडे करा. उठा ठीक आहे, डोकं पाय. नाही जागेवर दुखणं काय करतो बघा ना. कुठे दुखते सांगा आजी. मगाशी कसं दुखायचं, आता कसं दुखतंय सांगा. आणि कुठे दुखतंय? मगाशी कसं दुखायचं आणि आता कसं दुखतंय? हा दुखतंय का कमी झालंय? कमी झालंय पण मग चालल्यावर कळत नाही. रान उभे चालून दाखवा ना. वेळा उभे पटकन बघताय का? भरपूर डॉक्टर एकदम पूर्ण मोकळं होतं वाचलं. आम्हाला नाही बघितलं तुमचा व्हिडिओ अजून नाही बघितला. आला बघितलं पण असेल, पाय टेकलाय का? टेकला का? बस इथं बघितलं असेल पण मग एक सांगता येईल. पण मग भरपूर व्हिडिओ बघतोय मी. माझं नाव ना सागर गवळी. लगेच का? हा, किती फरक पडला? काय गोळी औषध दिलं का तुम्हाला?
एक 50-60% जागेवर फरक पडला असं पडला का नाही पडला मग बस एक इंजेक्शन नाही एक्सरे करत नाही, ते हो, करायचं नाही जास्त नाही. केलंच नाही आपण. आपण केलं असतं ना गेलं असतं हँडिकॅप येते त्यांचा पाय हा. गायीवर